एक्झामच्या डेट जवळ येत आहेत. दिवस खूप कमी उरले आहेत आणि टेन्शन लेवल वाढते आहे. असं का होतं? कॉन्फिडन्स का लूज होत आहे? का स्ट्रेस वाढला आहे? जसं जसं एक्झाम जवळ येतील तसं तसं का झोप लागत नाहीये? याचा कधी विचार केला आहे का? चला तर मग बघूया असं का होतं. हा खूप सिरियस इश्यू आहे, पण याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. तुम्हाला जेव्हा सर्दी, डोकेदुखी किंवा पोटदुखी होते, तेव्हा तुम्ही एखादी गोळी घेऊन ते थांबवू शकता. पण मेंटल प्रेशर जे आहे ते सहज कमी करता येत नाही आणि एक्झाम्स जवळ येतात तेव्हा हे जास्त दिसून येतं. मी स्वतः शिकत असताना मला देखील एक्झाम्स मध्ये टेन्शन यायचं. तुम्हाला देखील येत असेल किंवा माझ्याकडे स्कूलचे, कॉलेजचे असे स्टुडंट्स येतात. आता मेडिकल एक्झाम्स देखील जवळ आले आहेत. मेडिकल स्टुडंट देखील येतात आणि असं म्हणतात की मॅम आम्हाला खूप टेन्शन आलं आहे. आम्ही जे वाचले ते आम्हाला आठवेल की नाही याची भीती वाटत आहे. एक्झाम्स मध्ये पूर्ण क्वेश्चन्स अटेंड करता येतील की नाही याची भीती वाटत आहे. आणि मुलं जेव्हा आपल्या पेरेंट्सशी बोलतात, आपल्या पेरेंट्सना सांगतात की आम्हाला खूप टेन्शन आलं आहे, आम्हाला भीती वाटत आहे एक्झामची, त्यावेळी बरेच पेरेंट्स असं सांगतात की हे खूप नॉर्मल आहे. एक्झामच्या काळात टेन्शन येणं हे खूप नॉर्मल आहे. एक्झामच्या काळात टेन्शन तर सर्वांनाच येतं, पण काही पर्टिक्युलर अशा गोष्टी आहेत ज्यामुळे हा त्रास नक्की कमी करता येऊ शकतो. किंवा अशी कोणती कारणं आहेत, असे कोणते फॅक्टर्स आहेत ज्यामुळे हा त्रास वाढतो आणि त्यावर सोल्युशन काय आहे, ते कसं अवॉइड करता येईल, याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आता मी तुम्हाला सांगेन, प्रेशर घेणं ही चांगली गोष्ट आहे, पण प्रेशर हँडल करणं ही त्याहून देखील चांगली गोष्ट आहे. आणि जे स्टुडंट्स एक्झामच्या आधी 10-15 दिवस किंवा एक्झामच्या कालावधीत हे जे प्रेशर येतं, जे स्टुडंट हे प्रेशर व्यवस्थित प्रकारे हँडल करू शकतील, तेच एक्झाम चांगल्या प्रकारे क्रॅक करू शकतात किंवा एक्झाम मध्ये चांगला रँक आणू शकतात. तर मी सांगेन असे कोणते फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे एक्झामच्या आधी भीती वाटते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी डिस्कस करेन, व्हाय यू फिअर एक्झाम्स. एक्झामची भीती तुम्हाला का वाटते? तर पहिला आहे, यू थिंक दॅट एक्झाम इज युअर लाईफ. म्हणजे काही स्टुडंट्सना असं वाटतं की एक्झाम हेच आपलं सगळं आयुष्य आहे, जे की एक्झाम हा एक आपल्या आयुष्यातला एक भाग आहे. आणि ते असं काही वातावरण क्रिएट करतात की आता एक्झाम नाही नीट झाली तर माझं काहीच होणार नाही, आता माझ्या आयुष्यात काहीच होणार नाही, अशा प्रकारचं ते प्रेशर घ्यायला लागतात. पण माझं असं म्हणणं आहे की एक्झामला एक्झाम सारखंच बघा, म्हणजे त्याचं जास्त प्रेशर घेऊ नका. म्हणजे तेच सर्वस्व आहे आणि ते नाही नीट झालं तर काहीच होणार नाही, हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. दुसरा फॅक्टर आहे ओव्हर थिंकिंग. म्हणजे जी गोष्ट झालीच नाही त्याचा अतिविचार करणं. म्हणजे जर मला नीट एक्झाम देता आली नाही किंवा मी निगेटिव्ह क्वेश्चन्स जास्त अटेंड केले किंवा मी जर एक्झाम नीट दिली नाही तर मला पुढे काहीच करता येणार नाही, लोक काय म्हणतील, अशा प्रकारचं जे ओव्हर थिंकिंग आहे, अतिविचार करणं आहे, त्यामुळे देखील एक्झामची भीती निर्माण होऊ शकते. पुढचा फॅक्टर आहे पिअर प्रेशर. पिअर प्रेशर हा देखील खूप मोठा रोल प्ले करतो. म्हणजे जसं की तुमचे फ्रेंड्स आहेत तर ते बऱ्याचदा असं म्हणतात की मी हा टॉपिक केला आहे, मी हा पॅटर्न यूज केला आहे, मी हे बुक रीड केला आहे, तर त्यामुळे बऱ्याचदा असं वाटतं की की माझा तरी हा टॉपिक पूर्ण झालेला नाही, आता कसं होणार, यामुळे देखील प्रेशर यायला लागतं. याचं सोल्युशन मी पुढे जाऊन व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण ह्या गोष्टी आहेत त्यामुळे देखील प्रेशर यायला लागतं आणि एक्झामची भीती वाढते. त्यानंतर नेक्स्ट फॅक्टर आहे तो म्हणजे फॅमिली प्रेशर. मी बऱ्याचदा बघते घरच्यांच्या देखील जास्त अपेक्षा असतात. म्हणजे माझा मुलगा इंजिनिअरिंग करत आहे, मेडिकलला आहे, IIT ची एक्झाम देत आहे आणि ते शेजारी पाजारी देखील सांगत असतात की माझा मुलगा ही एक्झाम क्रॅक करणार आहे. तर या गोष्टीमुळे देखील प्रेशर यायला लागतं. बरेच पेरेंट्स आपल्या मुलांना इतर मुलांचं उदाहरण देत असतात की हा बघ किती स्टुडियस आहे, ह्याने खूप अभ्यास केला, ह्याने असं केलं, ह्याने तसं केलं. ह्या गोष्टी देखील एक्झामच्या कालावधीत मुलांवर प्रेशर आणतात. आणि लास्ट आहे ते म्हणजे ओव्हर पुश करणं. तर जेव्हा तुम्ही एक्झामची तयारी करत असता त्यावेळी आजूबाजूला अशा काही गोष्टी घडतात, तुम्ही फार ओव्हर थिंक करता आणि तुमची सगळी एनर्जी त्यामध्ये जाते आणि तुमचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. किंवा बऱ्याचदा तुम्ही अभ्यास जरी केला असेल तरी तुमची सगळी एनर्जी तो विचार करण्यातच जाते किंवा निगेटिव्ह थिंकिंग जास्त वाढतं आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला ओव्हर पुश करायला लागता आणि त्यामुळे देखील प्रेशर यायला लागतं, तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होते. हे जे 5 फॅक्टर मी सांगितले ते तुमच्या मेंटल हेल्थवर कुठे ना कुठेतरी इफेक्ट करतात, तुमच्या एक्झामवर निगेटिव्ह इफेक्ट करतात. त्यामुळेच यावर सोल्युशन काय आहे ते मी आता सांगणार आहे.
तर पहिला फॅक्टर जो मी म्हटला होता, यू थिंक दॅट एक्झाम इज युअर लाईफ. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टींना जास्त इम्पॉर्टन्स देता त्याचं तुम्ही प्रेशर घ्यायला लागता. त्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात इन्सिक्युरिटी यायला लागते. हे नाही झालं तर काय होणार, अशा प्रकारचे विचार येतात. आणि त्याप्रमाणेच एक्झामच्या बाबतीत देखील होतं. तर एक्झामला एक्झाम प्रमाणेच बघा. एक्झाम ही तुमची लाईफ नसून तुमच्या लाईफ मधला एक भाग आहे असं समजा. हा, जर तुमची एक्झामची तयारी थोडी कमी पडली असेल किंवा काही कन्सेप्ट क्लिअर केल्या नसतील तर त्यासाठी तुम्हाला हार्डवर्क करण्याची गरज आहे. मेहनतीने किंवा टाइम टेबल बनवून तुम्ही योग्य स्टडी करू शकता. पण एक्झाम हेच तुमचं सगळं आयुष्य आहे असं समजू नका. त्यानंतर मी दुसरा फॅक्टर सांगितला होता तो म्हणजे ओव्हर थिंकिंग. एक्झामच्या आधी तुम्ही जेव्हा स्टडी करत असता, तुम्ही एक्झामची तयारी करत असता, त्यावेळी तुमच्या मनात असे विचार येतात की मला हा क्वेश्चन सोडवता येईल काय, मला हा टॉपिक आठवेल काय, किंवा मी हा क्वेश्चन मला अटेंड करता येईल की नाही, मला जर एक्झाम्स मध्ये कमी मार्क पडले तर काय होईल. बरेच स्टुडंट स्टडी करतात आणि पुन्हा पुन्हा आठवायचा प्रयत्न करतात आणि आठवताना त्यांना जर ते परफेक्ट नाही आठवलं, त्यांना एखादा चॅप्टर परफेक्ट नाही आठवला तर पुन्हा ते प्रेशर घेतात की मला एक्झामच्या वेळी आठवेल की नाही. पण मला सांगा, तुम्ही विचार करून काही फरक पडणार आहे का? समजा तुम्हाला मार्क्स कमी पडले किंवा हा क्वेश्चन आला तर, तो क्वेश्चन आला तर, हा विचार करून काही उपयोग होणार आहे का? तर त्याऐवजी तुम्ही प्रेशर न घेता जर अभ्यास केला तर तुम्ही जो स्टडी केला आहे ते तुम्हाला नक्कीच आठवेल. तुम्ही जे वाचलं आहे ते तुम्हाला नक्कीच आठवणार. आणि त्यासाठी मेडिटेशन हा बेस्ट पर्याय आहे. या पिरियड मध्ये तुम्ही पॉझिटिव्ह व्हिडिओ बघू शकता. तुमचे जे मेंटर्स आहेत, टीचर्स आहेत, ज्यांच्याकडून तुम्हाला मोटिवेशन मिळतं, अशा लोकांशी तुमचा प्रॉब्लेम शेअर करू शकता. अशा लोकांच्या संपर्कात जास्तीत जास्त राहून तुम्ही तुमचं प्रेशर नक्की कमी करू शकता. आता थर्ड फॅक्टर जो मी सांगितला होता की पिअर प्रेशर. म्हणजे तुमच्या आयुष्यात असे काही लोक असतात, असे काही फ्रेंड्स असतात जे विनाकारण टेन्शन क्रिएट करतात, टेन्शनचं वातावरण क्रिएट करतात. म्हणजे काही स्टुडंट्स ज्यांनी चांगली तयारी केलेली नसते पण त्यांना असं वातावरण क्रिएट करायचं असतं, मी हे वाचलं, मी ते वाचलं आहे, आणि त्यामुळे तुम्हाला प्रेशर यायला लागतं. पण या गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी तुम्हाला कॉन्फिडन्स असला पाहिजे की तुम्ही तुमच्या परीने 100% अभ्यास केला आहे. आणि प्रत्येक स्टुडंटची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे. तुम्ही देखील तुमच्या पद्धतीने स्टडी करा. तुम्ही युनिक आहात. तुम्हाला कुणाला कॉपी करण्याची गरज नाही, हे आधी लक्षात घ्या. त्यामुळे तुमची एक्झामची भीती नक्कीच कमी येईल. त्यानंतर पुढचं मी जे सांगितलं होतं की फॅमिली प्रेशर. तुम्ही तुमच्या पॅरेंट्सना सांगा, त्यांना विश्वासात घ्या की मी माझ्या परीने 100% तयारी केली आहे, 100% देण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी 90% तरी पेरेंट्सना बघितलं आहे. कोणीही आपल्या मुलांना व्हॅलिड रिझन म्हणजे विनाकारण रागावत नाही. जर तुम्ही एक्झामची तयारी नीट करत नसाल, अभ्यास करत नसाल, तेव्हाच पेरेंट्स मुलांना बोलतात. पण या उलट जेव्हा पॅरेंट्सचे ओव्हर एक्सपेक्टेशन असतात तेव्हा तुम्ही नक्कीच त्यांना विश्वासात घेऊन सांगू शकता की मी माझ्या परीने 100% देत आहे, मी माझ्या परीने 100% प्रयत्न करत आहे आणि मी माझ्या परीने चांगलीच एक्झाम देणार आहे. पुढे जे होईल ते होईल. अशामुळे फॅमिलीचं देखील प्रेशर कमी येईल आणि तुमच्यावरचं देखील प्रेशर कमी येईल. त्यानंतर लास्ट आहे की डोंट ओव्हर पुश युअर सेल्फ. तर जसं मी मगाशी सांगितलं की बऱ्याचदा तुम्ही ओव्हर थिंकिंग करता की मला हे येईल का नाही, मला जमेल का नाही, मला आठवेल की नाही, आणि यामुळे तुम्ही स्वतःला ओव्हर पुश करायला लागता. आता एक्झाम आहे तर तुम्हाला तयारी ही करावीच लागेल, हार्ड वर्क करावं लागेल. काही कन्सेप्ट क्लिअर नसतील तर त्या कराव्याच लागतील. पण जे लोक डिमोटिवेट करत आहेत, जर तुमच्या अवतीभोवती काही निगेटिव्ह व्यक्ती असतील, मग ते तुमचे फ्रेंड्स असतील किंवा नातेवाईक असतील, तर त्यांच्यापासून या कालावधीमध्ये जितकं लांब राहता येईल तितकं लांब राहा. आणि तुमचे टीचर्स असतील, मेंटर्स असतील, जे तुम्हाला मोटिवेट करतात, त्याचबरोबर मेडिटेशन, योगा अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही करू शकता. वॉक करू शकता किंवा एखादं म्युझिक ऐकू शकता, ज्यामुळे तुमचं जे प्रेशर आहे ते जास्तीत जास्त कसं कमी करता येईल याचा जर प्रयत्न केला तर तुम्ही तुमच्या एक्झामच्या प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने करू शकाल. कारण मी पुन्हा एकदा सांगेन की टेन्शन घेणं ठीक आहे, पण ते जर जास्त झालं, तुमच्यावर हेवी झालं, तर ते तुमची एक्झाम नक्की खराब करणार. तुमच्या मार्क्सवर याचा परिणाम होईल. सो या प्रेशरला कसं ओव्हरकम करता येईल, त्यामुळे ही स्टुडंट लाईफ मध्ये खूप मोठी गोष्ट आहे. सो मी हे जे काही प्रॉब्लेम्स डिस्कस केले किंवा याचे जे सोल्युशन सांगितले ते जर तुम्हाला आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा.
आणि तुम्हाला देखील एक्झाम मध्ये असे कोणते फॅक्टर्स आहेत ज्यामुळे तुम्हाला एक्झामचं प्रेशर येतं, भीती वाटते, ते तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये शेअर करू शकता. आणि अशा प्रकारचे अजून व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.